भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। संबंधित प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यानं पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव येथील BMW या व्हॉट्सअप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे या तरुणाने हे व्हिडिओ प्रसारित केले। पुढील तपासात हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव राहणार कोपरगाव याने पाठवलं असल्याचं उघड झालं। या दोघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान तपासादरम्यान आणखीन एक धागा समोर आला असून आरोपी शिंदे आणि आढाव यांना हे व्हिडिओ त्यांचे मित्र संदीप गर्जे राहणार माजलगाव जिल्हा बीड याने पाठवलं असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांकडून संदीप गर्जे याचा शोध सुरू आहे। या प्रकरणाबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं असून पीडित महिलांचे कोणतेही व्हिडिओ किंवा आक्षेपार्ह सामग्री सोशल मीडियावर शेअर अथवा फॉरवर्ड करू नये असं स्पष्ट करण्यात आलंय। असं आढळल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल संदर्भातील हा पहिलाच गुन्हा नोंदवण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर।